आज गेल्या 13 दिवसापासून सन्माननीय राजेंद्र दाते पाटील या ठिकाणी उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत आणि अभ्यासपूर्वक राजेंद्र दाते पाटील गेल्या 25 ते 26 वर्षापासून मराठा आरक्षणावर या ठिकाणी ते काम करत आहे आणि आज सरकारच्या वतीनं एकही प्रतिनिधी त्यांची या उपोषणाची या ठिकाणी दखल घेत नाहीये। एकीकडे आपण बघत असाल की या सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। हैदराबाद गॅजेटनुसार हे सरकार म्हणतंय का सरसगट मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा समाजाला या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र भेटणार आहे। तर आमच्या वतीनं अभ्यासक जे राजेंद्र दाते पाटील असतील किंवा बाकीचे संघटनेचे प्रमुख असतील या सगळ्यांनी या महाराष्ट्रात नव्हे तर या मराठवाड्यामध्ये गाव पातळीवर जाऊन हैदराबाद गॅजेटनुसार खरं या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र भेटतंय का त्याची आम्ही या ठिकाणी चौकशी केली तर अजिबात हैदराबाद गॅजेटनुसार या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र भेटत नाहीये। 1967च्या अगोदर ज्या मराठा बांधवांच्या नोंदी असतील अशाच बांधवांना त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र भेटत आहे आणि 1967च्या नंतर ज्यांच्या नोंदी नाही अशा बांधवांचं काय। त्यामुळे या सरकारनं हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून मराठा समाजाची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आणि गेले 13 दिवसापासून राजेंद्र दाते पाटील या ठिकाणी उपोषणाला बसले। काल या उपसमितीचे अध्यक्ष सन्माननीय विखे पाटील साहेब म्हटले का या ठिकाणी मी त्यांची भेट घेण्यासाठी येत आहे। तर विखे पाटील संभाजीनगरमध्ये येऊन दाते पाटलांची या ठिकाणी भेट घेतलेली नाही। त्यामुळं या राधाकृष्ण विखे पाटलांची मराठा उपसमिती पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी करतो। हे बघा आमची मागणी काय आहे की हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र द्या। भेटतंय का? ताजी बात नाही। ज्या मराठा बांधवांच्या नोंदी असतील अशाच बांधवांना ते कुणबी प्रमाणपत्र भेटत आहे आणि ज्या बांधवांची नोंदी नाही मग त्यांचं काय। या ठिकाणी या सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। 13 दिवस झालेले दाते पाटील या ठिकाणी उपोषणाला बसले। अजिबात या ठिकाणी सरकारनं त्यांची या ठिकाणी दखल घेतलेली नाहीये। या सरकारनं हैदराबादचं नुसतं गाजर या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। या सरकारला जागा करण्यासाठी आज आपण बघितलं असेल या ठिकाणी आम्ही जागरण गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे।